सगळ्यांना अतिशय आग्रहाने आमंत्रित करणारे वारणा दूध संघाचे आमचे संचालक आदरणीय अरुणरावजी पाटील आणि त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सगळे या गावातले सहकारी, आपल्या तालुका संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, ही सगळ्यांची नावं या ठिकाणी येत नाही. खरं तर ह्या बाहुबलीचा परिसर, या परिसराची एक प्रचंड मोठी असणारी परंपरा आणि या परंपरेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेलं धर्मसंस्काराचं हे काम, याच्याबद्दल माझ्या अगोदर प्रास्ताविकामध्ये अतिशय सुंदर अशी सगळा ह्या कामाचा, ह्या परिसराचा इतिहास आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवला गेला. कैलासवासी शांतीसागर महाराज असतील किंवा त्याच्या अगोदर अनेक तपस्वी, खरं तर महाजनांनी या ठिकाणी केलेल्या तपश्चर्या असेल आणि त्यांच्या माध्यमातून या परिसराला निर्माण झालेलं एक पावित्र्य असेल, हे सगळे आपण सगळेजण त्या ठिकाणी अनुभवतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानव जातीच्या कल्याणाकरता धर्म आणि धर्माचं आचरण करणारी एक व्यवस्था समाजामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात असली पाहिजे आणि काही मंडळींच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम हे सातत्यानं सुरू असलं पाहिजे. या भूमिकेतून सुरू झालेला खरं तर आपल्या मानव जातीचा हा प्रवास, अशा ज्यावेळेला धार्मिक स्थळांच्या मध्ये आपण येतो आणि या स्थळांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ह्या कामाचं अवलोकन करतो आणि त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आज जे सुख, समाधान, आनंद ह्या संकल्पना घेऊन आपण आज जगतोय, त्याच्यामध्ये या मोठ्या तपस्वींनी केलेला त्यागाच्या माध्यमातून नवसमाजाच्या निर्मितीचं त्यांनी उचललेले शिवधनुष्य, अशा प्रकारच्या ऊर्जा केंद्रांच्या माध्यमातून माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी केलेली व्यवस्था, या सगळ्याचा किती मोठा वाटा आहे याची जाणीव खरं तर तुम्हाला आम्हाला झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून ही सगळी ठिकाणं पुन्हा एकदा समाजाच्या रोजच्या जीवनाचा भाग कसा करता येतील, प्रामुख्यानं या सगळ्या प्रचंड मोठ्या परंपरांच्या माध्यमातून उद्याच्या पिढीला दिशा देण्यासाठी आपल्याला काही काम करता येईल का, हा एक उद्देश घेऊन खरं तर आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय. मला अतिशय आनंद होतोय की या धर्मपीठाकडे ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला धर्माचा संस्कार ही संकल्पना स्वीकारत असताना त्याला जोडून शिक्षणाच्या संस्काराची व्यवस्था करण्याचा झालेला प्रयत्न, गरजू लोकांना मदत करण्यासाठी निर्माण झालेल्या एका व्यवस्थेचा प्रयत्न आणि सगळ्या चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करणाऱ्या व्यवस्थांना आधार देणाऱ्या संकल्पनेला सातत्यानं सहकार्य करण्याचा झालेला प्रयत्न, अशा अनेक अर्थानं खरं तर या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा उल्लेख आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करावा लागतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या परिसराची सेवा करण्याचं भाग्य खरं तर आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळालं. मागच्या सरकारच्या शेवटच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये खरं तर एक प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत आपल्याला त्या ठिकाणावरून झाली आणि त्या काळामध्ये विशेष करून आमचे अरुणराव आणि राजू होकरे या दोघांनी या संकल्पनेची त्या ठिकाणी सुरुवात केली आणि हा प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करून प्रादेशिक पर्यटनपर्यंत आपण त्या ठिकाणी नेऊ शकलो. आणि त्यावेळेला पर्यटन विभाग हा गिरीश महाजन यांच्याकडे होता आणि गिरीश महाजनांच्याकडनं एक विशेष बाब म्हणून आपल्याला या कामाला त्या ठिकाणी मंजुरी आणता आली. मला आनंद होतोय की मलाच बोलवून या कार्यक्रमाचं भूमिपूजन याच परिसरात झालं होतं आणि एखाद्या कामाचं जे भूमिपूजन आपण करतो आणि त्या कामाची सुंदर वास्तू कशी निर्माण होऊ शकते, किंवा मी आत जाऊन जवळजवळ 7-8 खोल्या बघून आलो, कामाचा दर्जा काय असू शकतो, की हे काम बघितल्यानंतर मला वाटतं ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून जावा की शासकीय खर्चानं झालेलं हे काम आहे असं वाटत नाही. एखादं चांगलं काम कायमस्वरूपी टिकलं पाहिजे आणि खरी श्रद्धा आणि भावना त्यामध्ये आपल्याला अर्पण करता आली पाहिजे. या दृष्टीनं खरं तर बाबासाहेबांना तुम्ही हे काम पूर्णत्वाला नेले
मला तुम्ही आणि ज्यांच्याकडनं तुम्ही हे काम करून घेतलं त्या सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि आज ह्या कार्यक्रमाकडे येत असताना खरं तर माझी आणि अरुणरावांची एक वेगळी संकल्पना होती की अनेक दिवस आम्ही भाऊबीजेला येतो, ज्याचा उल्लेख प्रास्ताविकामध्ये केला की वारदा कारखान्याच्या प्रचाराचा नारळ रामलिंगला फोडायचा आणि भाऊबलीला यायचं, भाऊबलीमध्ये नारळ फोडायचा, भोजन या ठिकाणी करायचं आणि मग कोचीच्या भैरोबाला जाऊन ती प्रचाराची यात्रा त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायची, अशी अनेक वर्षांची असणारी परंपरा। आणि तात्यासाहेब असताना त्यांच्याबरोबर शेवटच्या 1-2 निवडणुका ज्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करायला मिळाल्या त्या काळापासून म्हणजे 1984 साली मला वाटते मी पहिल्यांदा भाऊबलीला आलो असेल आणि त्यावेळेपासून हा ऋणानुबंध ज्या भाऊबली क्षेत्राचा आम्हाला जोपासायला मिळाला आहे। आणि म्हणून मी अरुणरावला म्हटलं की अनेक वर्ष या ठिकाणी येतोय, पण महावीरांच्या भाऊबलींच्या मूर्तीपर्यंत आपण त्या ठिकाणी जातोय, तिथनं दर्शन घेऊन खाली येतोय, वर प्रचंड मोठ्या टेकडीवर असणारं जे काही आपण बनवलेलं किंवा चालत आलेलं जे काही वरची मंदिर आहे तिकडे कधी आपल्याला जाता आलेलं नाही। आणि म्हणून भाऊबलीच्या विकासाचा दृष्टिकोन जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर यावेळेला आपण वर जाऊया अशी खरं तर संकल्पना आजच्या कार्यक्रमामध्ये होती। आणि हे जेवण वरच बनवायचं आणि वरच सगळ्यांनी जेवावं अशी खरं तर संकल्पना होती, पण पुन्हा थोडासा पाऊस सुरू झाला, सगळे